सकाळ मंडळी. तर आमच्या तुझ्याने मला सकाळ सकाळच फोन केला आहे, काय गं तू येते का रानगावला? आम्ही चला आई अष्टभुजाकडे. मग मी काय एका पायावरच तयार झाले, आईचं बोलावून आलं म्हणजे जायलाच पाहिजे. मग आम्ही फायनली पोचलो आई अष्टभुजाच्या मंदिराकडे. ही बघा आमची बेबी मस्त आईसाठी थाळी सजवत होती. आईला थाळी तयार केली, मग तिने मंदिरात जाऊन आईला थाळी ओवाळली. छान प्रकारे आईला थाळी ओवाळल्यानंतर आईची ओटीही भरली आणि आम्ही नंतर एक एक करून सगळ्यांनी नमस्कार केला. आईचं छान प्रकारे आम्हाला दर्शन मिळालं. अजिबात गर्दी नव्हती. मग आईसोबत फोटो वगैरे काढले. मग काय रानगावला आलात म्हणजे मामाकडे जायलाच पाहिजे. मग मी मामाकडे गेले. मग मामांनी मस्त छानपैकी अशी गरम गरम रानगावचे स्पेशल वडापाव आणले आमच्यासाठी, ते खाल्ले आम्ही. आणि मग थोड्या वेळात जेवायचा टाईम झाला, मग जेवायला बसलो. हा बघा आमचा माकडे आमच्यासोबत आलेला. मग जेवल्यानंतर मग घरी जायचा टाईम झाला. ह्या बघा आमच्या सगळ्या मामी कशा आमच्या मागे मागेच करत होत्या. इतकं प्रेम आमच्यावर आहे की काय सांगू. आम्ही आले की त्यांना काय करू आणि काय नाही असं वाटते. मग आम्ही त्यांना बाय केलं, निघाले घरी जायला. घरी जायला निघणार तोवर मला अक्काचा फोन आला की हास्यला घरी घेऊन जा, मी येते संध्याकाळी कामावरून तिथूनच. मग आम्ही निघाले घराकडे. फायनली गिरीजला थांबले आणि घेतलं आमच्या हास्यबाबूला. त्याला पण मामाकडे यायची फारच गोडी. मग त्याला घेतल्यानंतर जीजी बोलायला लागली की चला जाऊया भुईगावला मठात. मग काय सोन्याहून पिवळं स्वामींचा पण बुलावा आला आम्हाला. मग आम्ही निघाले भुईगावला मठामध्ये पोचलो आणि इतका आनंद झाला की काय सांगू. कारण स्वामींकडे कधीपासून येण्याची इच्छा चाललेली. मग फायनली योग आलाच तो. मग मस्त छान प्रकारे स्वामींचंही दर्शन घेतलं. स्वामींचं दर्शन घेतल्यानंतर हे बघा भाई भाई कशी खेळायला लागल्यात. दोघांचं इतकं प्रेम आहे बघ, तुम्ही बघतच असाल. नंतर आम्ही तिथूनही निघालो घराकडे यायला. खूप छान प्रकारे आमची ही ट्रिपच झाली. नंतर आम्ही निघालो तर रस्त्यात आम्हाला काय आमच्या प्रारंभाला व्लॅक उलट्या निघाल्या. उलट्या केल्यानंतर घरी पोचल्यावर तो सांगतो आत्या आम्हाला झोप आली. मग त्याला झोप व्हायला लागली. आणि मग नंतर फायनली थकल्यामुळे मी पण सांगितलं चला आपण जाऊन झोपूया. मग मीही त्याला घेऊन झोपली. असा होता माझा आजचा दिवस.